नमस्कार, मी पल्लवी भनाळकर तुम्हा सर्वांचं माझ्या पहिल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर मी दुबई शारजा येथे राहायला असते आणि आम्ही 18 फेब्रुवारी दुबईमध्ये शिवजयंती साजरी करणार आहोत। तर कारण संडे आहे आणि संडेला सुट्टी असते, त्यामुळे आम्ही हा दिवस निवडला। तर आम्ही दुबईमध्ये कशा प्रकारे शिवजयंती साजरी करतो आणि कसा हा सोहळा असणार आहे याची संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळेल आणि थेट मी तुम्हाला तिकडे जाऊन भेटते आणि स्टे ट्यून विथ मी। हॅलो, नमस्कार मंडळी। तर आम्ही चाललोय, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच्या क्लिपमध्ये, की आम्ही चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी आणि ही जयंती होती दुबईमध्ये। तर दुबईमध्ये आम्ही कशी साजरी करतो शिवजयंती, तर हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला तिथे घेऊन जात आहे। तर स्टे ट्यून आणि आपण लवकरच तिथे भेटूयात। तर पुण्याचे प्रसिद्ध चित्रकार प्रमोद मूर्ती ह्यांच्या चित्रांचं प्रदर्शन या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळालं। तर बाळ छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या कुटुंबासोबत असतानाचा हा सुंदर चित्र आहे आणि हे आहे आपल्या शिवाजी महाराजांचं रत्नजडित सुवर्ण सिंहासनाधीश्वर आपले छत्रपती शिवाजी महाराज। तर त्यांचं एक सुंदर चित्र इथे आहे, तर तुम्ही बघू शकता किती सुंदर चित्र त्यांनी रेखाटलेली आहेत। खूप सुंदर। तर हे सुद्धा टाटा कलेक्शन शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणचं चित्र आहे, जे प्रमोद सरांनी खूप सुंदर पद्धतीने रेखाटलेलं आहे। हे जुन्या हिंदी पुस्तकातलं एक शिवाजी महाराजांचं चित्र आहे। तर हे निकोलाओ मनुची कलेक्शन, म्हणजे हा एक प्रवासी होता आणि त्या प्रवासीने हे चित्र, सुंदर चित्र त्यावेळी रेखाटलं होतं, त्याचं पुन्हा चित्र प्रमोद मूर्तींनी रेखाटलेलं आहे। तर जयपूर पोथीखाना मधलं हे महाराजांचं सुंदर चित्र आहे आणि ब्रिटिश म्युझियम लंडन तुम्ही बघू शकता। शेरे दख्खन हे बसलेले छत्रपती संभाजी महाराज आहेत। ब्रिटिश म्युझियममध्ये हे चित्र आहे। पण हे मैत्री छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश। तर किती सुंदर चित्र आहे, तुम्ही बघू शकता। कुस्तीचा शौक खास लढवई यांचा। तर शेरे दख्खन हे पिता पुत्रांची भेट, पन्हाळा गडावरती जी भेट होती पिता पुत्रांची, त्याचं एक सुंदर चित्र इथं आहे। मांडीवर शाहू महाराज घेऊन बसलेत, उभारलेले छत्रपती संभाजी महाराज। तर अशी चित्र दुबईवासियांना पाहायला मिळणं हे खूप कठीण, कारण आम्ही राहायला इकडे असतो स्थायिक, आणि महाराष्ट्रात येणं आणि ह्या चित्रांचा मनसोक्त आनंद लुटणं हे कठीण होतं। पण प्रथायुई यांच्या संयोगाने का होईना आम्हाला हे सगळं पाहायला मिळालं। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती विलोभनीय चित्र प्रमोद सरांनी रेखाटलेली आहेत। त्या वात्सल्य सई राणीसाहेब आणि आयुसाहेब, पुतळा राणी शंभूराजे यांना संस्कार प्रदान करताना हा जंजिरा किल्ला घेण्यासाठी केलेले प्रयत्न यांचा एक सुंदर असा एक चित्र इथं दाखवलं आहे। तर इथे रायगड किल्ला देखील बनवला गेला होता, तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने बनवला आहे। तरी त्यांनी इथे एक फोटो बूथसुद्धा उभारलं होतं, जिथे आपण वेशभूषा करून फोटो क्लिक्स करू शकतो। तर स्मरण आणि आम्ही वाट बघत होतो स्मरणचा आणि माझ्या
मिस्टरांचा एक फोटो इथे आम्ही क्लिक केला, तुम्ही बघू शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता प्रथा UAE यांच्या अंतर्गत त्यांनी काही सुंदर असे मुलांसाठी म्हणजे चांद्रयान असू देत, तर हे काही पद्धतीचं त्यांनी मॉडेल्स तयार केले होते, ते आपण मुलांना विकत घेऊन देऊ शकतो। तर अशा पद्धतीने मराठी लोक इथे जमलेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे स्कूलमध्ये एक्झिबिशन होतं, तर संपूर्ण मराठी लोक आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने वेगवेगळे किल्ले तयार केलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता हा सिंधुदुर्ग किल्ला, हा राजगड। तर किती छान लहान मुलांनी हे किल्ले बनवून तिथे एक्झिबिशनला ठेवले होते। हे सगळं दुबईत पाहताना एक वेगळाच आनंद होत होता। तर इथे जे लाईव्ह जे दादा आहेत त्यांचं लाईव्ह चालू होतं, तर मी हे थोडंसं ते चित्रीकरण केलं। तर हॉलमध्ये असा कार्यक्रम होता। तर हे वुडलेम पार्क स्कूल आहे, तर त्या स्कूलच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होता। तुम्ही बघू शकता संपूर्ण मराठी लोक आहेत आणि दुबईमध्ये आपले मराठी बांधव सगळे जमलेले आहेत। पाठांतर एवढं बघून ना आम्हालाच घाबरायला होतं। आम्ही कधी लहानपणी एवढं पाठांतर केलं नव्हतं। खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे की ज्या पालकांनी सुद्धा या लहान मुलांकडून एवढं छान पाठांतर करून घेतलं आहे आणि पाठांतराच्या हेतूनी बऱ्याच तर या कार्यक्रमासाठी आपल्या मराठमोळ्या प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ताई हजर होत्या। तर ते पाहून खूप आनंद झाला। तर आम्हा मराठी लोकांना दुबईमध्ये असे कार्यक्रम पाहायला मिळणे, अनुभवायला मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे आणि आम्ही खूप भाग्यवान समजतो की आम्हाला हे कार्यक्रम इथे पाहायला मिळतात। सो असेच कार्यक्रम किंवा वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा आणि शेअर करा। थँक्यू।